आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस तापतच चाललाय। गल्लीपासून दिल्लीपर्यंत मराठा आरक्षणाचीच चर्चा आहे आणि त्यातच मराठा समाजाबाबत छगन भुजबळ यांनी एक मोठं विधान केलं। त्यावर जरांगे पाटील यांनी सुद्धा जोरदार प्रत्युत्तर दिलं। संसदेत देखील मराठा आरक्षणाचे पडसाद उमटले। बघूयात या संदर्भातला हा सविस्तर रिपोर्ट। तर राज्यात मराठेच शिल्लक राहणार नाहीत। छगन भुजबळ यांच्या विधानानं खळबळ। संसदेतही मराठा आरक्षणाचे पडसाद। मराठा आरक्षणाने राज्यभरातील वातावरण तापलेलं आहे। त्यातच आरक्षणावरून भुजबळ आणि जरांगेंमधील संघर्ष टिपेला पोहोचलाय। मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण नको अशी ठाम भूमिका घेणाऱ्या भुजबळांनी आता सगळेच कुणबी दाखले घेणार असतील तर राज्यात मराठेच शिल्लक राहणार नाही असं वक्तव्य केलं। यावरून जरांगेंनी भुजबळांवर पलटवार केला। सगळेच मराठा समाजाचे लोक जे आहेत हे कुणबी सर्टिफिकेट घेत आहेत आणि ओबीसी मध्ये येत आहेत। त्याच्यामुळे आता मराठा हा महाराष्ट्रामध्ये शिल्लकच राहणार नाही, सगळे कुणबीच होणार आहे। म्हणजे बाकीच्या उपायाची काही गरज आहे असं मला काय वाटत नाही। सगळेच मराठा जर कुणबी म्हणून जर येत आहेत ह्या ओबीसीमध्ये तर बाकी बाहेर कोण राहणार आहे? आता हे आयोगाचे सुद्धा सगळे लोक राजीनामे देत आहेत। आता ओबीसीचा आयोग राहिला नाही, आता मराठा आयोग झालेला आहे। सगळ्यांनी पाठीमागच्या निर्णयाचा सन्मान केला, आता येईल त्याचाही केला जाईल। परंतु आम्ही आरक्षण आमच्या हक्काचं ओबीसीतलं मागतोय आणि मराठा म्हणून आरक्षण टिकणार नाही। त्यामुळं मराठा म्हणून आरक्षण चालणार नाही। मराठा आणि कुणबी एकच आहेत आणि आमच्या नोंदी सापडलेल्या आहेत आणि आम्हाला सरसकट पाहिजे, त्याच्यावर आम्ही ठाम आहेत आणि ओबीसीतूनच घेणार, यावर सुद्धा आम्ही ठाम आहेत। मागासवर्ग आयोग ओबीसींचा नसून मराठ्यांचा आयोग झाल्याची जहरी टीका भुजबळांनी केली आहे। मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असतानाच मागासवर्ग आयोगातील 4 सदस्यांनी राजीनामा दिल्यानं एकच खळबळ उडाली आहे। लक्ष्मण हाके, बबनराव तायवाडे, संजय सोनवणे आणि BL किल्लारीकर यांनी राजीनामा दिलाय। आयोगाचे अध्यक्ष देखील राजीनामा देणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत। त्यामुळे लवकरच राज्य मागासवर्ग आयोगाची पुनर्रचना केली जाणार का असा प्रश्न निर्माण झालाय। सरकार मराठा आरक्षणासाठी सकारात्मक असताना सरकारमधील मंत्री भुजबळ जाहीरपणे विरोधी स्टेटमेंट देत आहे। तर दुसरीकडे सरकारला 24 डिसेंबरची डेडलाईन देऊन जरांगे पुन्हा राज्याच्या दौऱ्यावर आहेत। आपल्या सभांमधून भुजबळांवर हल्लाबोल करणाऱ्या जरांगेंनी सरकारला एक विनंती केली आहे। सरकारनं 24 डिसेंबर सुद्धा येऊ देऊ नये। त्याने तातडीनं मराठा समाजाच्या ज्या नोंदी सापडल्या त्याचा अहवाल घेऊन सरकारनं तो अहवाल स्वीकारावा आणि मराठा समाजाचा विषय या 2 दिवसाच्या आतच मार्गी काढावा अशी आमची सरकारला विनंती, कारण 24 डिसेंबर सरकारनं येऊ देऊ नये। एकीकडे जरांगे पाटील आरक्षणासाठी रस्त्यावरील लढाई लढताय, असं असताना राज्य सरकारनं दाखल केलेल्या क्युरेटिव्ह पिटिशनवर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली आहे। मराठा समाजाला स्वतंत्र संवर्ग करून आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडून दिलेलं आरक्षण वैध आहे की नाही या मुद्द्यावर 5 सदस्यीय घटनापीठाने आढावा घेतला। तर ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी संसदेत मराठा आरक्षणाकडे सरकारचं लक्ष वेधलं। आरक्षणासाठी संसदेत बिल आणण्याची मागणीच राऊतांनी केली आहे। महाराष्ट्र के मराठा समाज, धनगर समाज, महादेव कोली समाज या देश के कई अन्य बाकी के जो समाज है उनको एक बार न्याय देने के लिए आप सदृदय से आगे आइए और उनको न्याय देने के लिए आरक्षण की व्यवस्था करने के लिए संसद में ही वैसा बिल पारित करने की आवश्यकता है ताकि वहां के लोगों को एक न्याय मिले और न्याय देने का काम आप करेंगे ऐसा मुझे भरोसा है। गल्लीपासून दिल्लीपर्यंत मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला आहे। त्यामुळे गुरुवारपासून नागपुरात सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात याचे तीव्र पडसाद उमटणार हे निश्चित। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।